सर्वांना जय भीम. माझं नाव अनिकेत साळवे. मी सरांना 2018पासून ओळखतो आणि मला एक आठवण आठवते आहे सरांची की विचारवेधचे चर्चागट जेव्हा सुरू झाले आणि यूट्यूबवर विचारवेधचे व्हिडिओज यायचे आणि मला खूप वेगळं वाटलं की मला वाटलं अरे याच्यात खूप नवीन चेहरे दिसत आहेत. म्हणजे 30 चेहरे नाही दिसत आहेत की जे नेहमी येतात ते भाषणं करतात ते विचार सांगतात ते खूप नवीन नवीन चेहरे दिसत आहेत आणि मला असं वाटत होतं की अरे यांच्याबरोबर आपण जाऊन भेटायला हवं, यांच्याबरोबर काहीतरी करायला हवं. तर मला कळत नव्हतं काय कसं करायचं, कारण फक्त व्हिडिओज येत होते आणि व्हिडिओ पॉपअप व्हायचे यूट्यूबला, मी व्हिडिओज बघायचो. तर एक दिवस एक जाहिरात आली की विचारवेध चर्चा गट आणि चर्चेचा विषय होता प्यार किया तो डरना क्या. तर मी एकदम एक्सायटेड झालो, चला म्हणलं, गेलो मी. तर सर दारातच उभे होते, सावित्री बंगल्यावर तेव्हा चर्चागट चालायचे आणि मी एकदम गडबडीत होतो आणि मी तेव्हा नुकताच अनिल अवचटांचा आपली समस्या बोथट हा व्हिडिओ बघून आपली संवेदना बोथट हा व्हिडिओ बघून गेलो होतो. तर सर थोडेसे असे अंधारात उभे होते. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही अनिल अवचट का? ते म्हणले हो हो. आणि मी वरती गेलो आणि मग झालं आणि पुढे माहितीच आहे की सरांनी मला आणि त्रिवेणीला भेटण्यात खूप मदत केली. म्हणजे आमचं तिथूनच प्रेम प्रकरण सुरू झालं आणि ते सक्सेसफुल सरांमुळे झालं. तर हा एक प्रसंग. मला काही आता तुम्ही सगळेजण सरांबद्दल बोलतच आहात, सरांचे खूप जुने मित्र आहेत इथे, पण सरांबद्दल काही गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात मला. तर पहिली गोष्ट म्हणजे मी 2018ला सरांना भेटलो तेव्हा सरिता मॅडम बरोबर होते आणि त्यांची आमच्या मनामध्ये इमेज आनंद करंदीकर नाही तर आनंद सरिता अशीच आहे. म्हणजे माझ्या तरी की ते नेहमी कुठलाही मेसेज असला, ईमेल असले त्यांचे, तर खाली आनंद सरिता असं नाव असायचं. मेसेजवर खाली आनंद सरिता असं नाव असायचं. आणि म्हणजे सरांचं एक वेगळेपण असं होतं ना की ते आमच्याकडून सजेशन्स घ्यायचे. ते म्हणायचे अरे अनिकेत तुला याच्याबद्दल काय वाटतं, आणि एनिथिंग. म्हणजे त्यांचं मार्केटिंगमधील असू दे, त्यांना पुढे कन्सल्टन्सी करायला जायचं आहे किंवा काय म्हणतात ते मासे बनवायचे तर त्यात मीठ किती कमी पडले वगैरे ते पण म्हणायचे हे कर. तर त्यांना प्रत्येक याच्यामध्ये आमचं ओपिनियन खूप महत्त्वाचं वाटायचं. आणि मला असं वाटतं की आनंद सर म्हणजे तो ना असा, म्हणजे ते फक्त काय म्हणतात ते त्यांचे केस जरा पांढरे झाले, दाढी पांढरी झाली, पण ते आम्हाला कधी म्हातारे वाटलेच नाही. तुम्हाला माहिती आहे सर आतश्रीत राहायचे, तिथल्या आतश्रीतल्या सगळ्या म्हाताऱ्यांना जळायला व्हायचं, अरे यांच्याकडे एवढे तरुण कसे काय येतात आणि यांच्याकडे एकदम असं सरांकडे एकदम आमचं अट्रॅक्शन असायचं. आम्ही गेलो की सर एकदम मस्त की त्यांची फेमस आनंद मिसळ देणं, स्वतः बनवून देणार किंवा म्हणजे त्यांना मूड असला की अनिकेत ये घरी आपण बिर्याणी बनवूया आणि मिळून बनवायचो. आता हा तर सरांचा म्हणजे स्वभावाचा भाग झाला. ते नावाप्रमाणेच आनंदी होते आणि त्यांनी आनंद तसा एकदम म्हणजे काय म्हणतात वाटलाच. मला एक दुसरी गोष्ट त्यांच्याबद्दल अशी म्हणायची आहे की सर जे होते ना की म्हणजे मला असं वाटतं की आमच्यासारखी जी मुलं आहेत, म्हणजे आम्ही आंबेडकराईट आयडिओलॉजीला मांडतो किंवा आम्ही आंबेडकराईट आयडिओलॉजी असर्ट करतो, तर मला असं वाटतं की सरांमुळे ती आंबेडकराईट आयडिओलॉजी आणि समाजवाद्यांबरोबर राहणं हे आम्हाला खूप सोपं जात होतं. म्हणजे सर तो एक दुवा होता. आणि मला असं वाटतं की आता सर नाही आहेत तर मला नाही वाटत की आम्ही म्हणजे मला असं वाटतं की समाजवाद्यांपेक्षा आंबेडकरवाद्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे सर गेले म्हणून. तर आणि म्हणजे सर नेहमी म्हणायचे की आता तुम्ही सरांचा व्हिडिओ पाहिला
तर सरांना तुम्ही खूप वर्षांपासून ओळखता, आम्ही तर 18पासून ओळखतो. पण आम्हाला सर जेव्हा पण म्हणतात त्यांना जाती अंत हाच एक त्यांचा काय म्हणतात उद्देश राहिलेला. ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जाती अंतबद्दल बोलत राहिले, फक्त बोलले नाही. म्हणजे आता जाती अंत म्हणलं, मी तुम्हाला काही गोष्टी स्पेसिफिक सांगतोच की अथश्री सारख्या सोसायटीमध्ये, कट्टर ब्राह्मणांच्या सोसायटीमध्ये आनंद करंदीकर आणि सरिता आव्हाड हे भगवद्गीता ही कशी जातीवादी आहे हे दोघं जण अशा सोसायटीमध्ये सांगतात. हे किती मोठं रिबेल आहे मला असं वाटतं. आणि आय डोंट थिंक सो की हे रिबेल आता परत होईल. तर येस, दुसरी गोष्ट आहे की आम्ही सर आणि मी सर, प्रथमेश, सरिता मॅम आणि जोंधळे सर, आम्ही विदर्भात जाती अंतासाठी करू काहीचा एक मिनी लहान संमेलनं घेतली होती. तर सर एकदम आम्ही गडचिरोलीपर्यंत गेलो होतो. सर तिथे भाषणं करत होते. तर सर तिथे गडचिरोलीमध्ये आदिवासी मुलांच्या वसतिगृहात आम्ही संमेलन घेतलं. तर त्या वसतिगृहामध्ये सर प्रश्न विचारतात की तुम्ही आदिवासी कोणी बिझनेसमॅन पाहिलं आहे का? मी सर म्हणतात मी खूप काम केलं आहे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, पण मला आत्तापर्यंत कुठे दिसला नाही. तुम्ही असा विचार का नाही करत? आणि सर खूप प्रोवोक करायचे. तर आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काय म्हणतात स्वतःचं ब्राह्मण असून त्या ब्राह्मण असण्याच्या प्रिव्हिलेजला क्वेश्चन करणं आणि ते प्रिव्हिलेज डिस्ट्रीब्यूट करणं हे सरांमध्ये खूप मोठं करेज होतं आणि ते करत होते. तर येस, मला आता काही जास्त सुचत नाही आहे, पण मला असं वाटतं की सरांना आदरांजली वाहणं म्हणजे आपलं काम करत राहणं. कारण सर हा खूप काम करणारा माणूस होता. त्यांना काम म्हणजे खूप आनंद वाटायचा, त्यांना लोकांशी गप्पा मारायला आनंद वाटायचा. ते अशी वाट बघत बसायचे, एकदम शर्ट इन वगैरे करून, केस वगैरे करून वाट बघत बसायचे, अरे तुम्ही येताय मग. आणि सर म्हणजे फक्त स्वतःच नव्हतं सांगत, त्यांना असं वाटायचं की सरिताने पण याच्यात तिचं ओपिनियन सांगावं. आम्ही मुलं असायचो तर आम्ही पण ओपिनियन सांगावं. आणि त्यांची जर कुठली गोष्ट चुकली तर ते तेवढ्याच याने ती चूक ॲक्सेप्ट करायचे आणि बदलायचे. तर हे सरांमध्ये असणारं एक काय म्हणतात असा झरा होता जो कधी असा रिजिड नाही झाला. तर येस, परत एकदा सरांना सलाम. जिंदाबाद, जय भीम.